छत्रपती संभाजीनगरवरून. कोण बोलताय? छत्रपती संभाजीनगरवरून बोलतीये. प्रतीक्षा श्रीकांत लहाने माझं नाव आहे. बरं. आणि मी संदीपन भुमरेचा जो मुलगा आहे विलास बापू भुमरे, हा, त्याच्या सख्खे मेहण्याची बायको आहे. आम्ही लव्ह मॅरेज केलेले. आणि त्याच्या धीरानं आज मला रस्त्यावर मारले. माझं डोकं बिकं एवढं फुटलंय, रक्त निघतंय. मी पोलीस स्टेशनला 1 घंटा बसली. त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही. स्वतः ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट देण्यासाठी. आणि एवढं मारलंय मला बिकर. मी पोलीस हॉस्पिटलला आणलंय. मला त्यांनी आता कुठं पूर्ण रक्त आणि कुणीच काहीच करत नाहीये. काहीच त्याच्या विरोधात ऍक्शन नाही, काही नाही. ते माझ्या समोर येऊन हसत बसले. बापरे. तुम्ही पुण्याच्या कोण आहात म्हणाला? संदीपन भुमरे ना. हा हा, त्याचा मुलगा आहे ना विलास बापू. हा, त्याची बायको माझी सख्खी नणंद आहे. बरं बरं. आणि त्याच्या धीरानं, माझ्या मोठ्या धीरानं बाहेर मला रस्त्यावर परत डोकं बिकं फुटेपर्यंत मारले. का मारले? आता मी त्यांच्या घरात आली होती. मला घराच्या आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं मॅडम. मी तुम्हाला ते त्यांनी माझ्या आता 2 महिन्यापूर्वी माझे लेकरं खाली केले. 2 ट्विन्स होते. आणि आता मी माझ्या सासऱ्यासोबत त्यांना वकिलामार्फत नोटीस पण पाठवली की आता मला लग्न झालेलं तर मला माझ्या घरात राहू दे सासरी नांदायला. मी आज गेली की त्यांनी डायरेक्ट मला मारलं बिरलं एवढं सगळं. काहीच कारण नसतं. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही आता? जवाहरनगर पोलीस स्टेशन. ते माझ्या समोर येऊन बसलेत माझीच कंप्लेंट द्यायला. जवाहरनगर पोलीस स्टेशन हे संभाजीनगर मध्येच येतं का? हो मॅडम. कोण आहे पी.आय. तिथे? कोणी काय माहिती. ते शर्माले वगैरे काहीतरी होते. ते चालले गेले कारण की ते त्यांचे पाहुणे येतात मॅडम काहीतरी. तर त्यांनी तिथं कॅबिन मध्ये बसून ज्यांनी मला मारलं ना त्याला चहा पाणी केलं आणि पाठवलं. बरं आता ऐका, कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल. मी आहे फ्लाईट मध्ये. जस्ट मी आता टेक ऑफ करत आहे. त्यामुळे मला आता फार म्हणजे बोलता येणार नाही कदाचित पोलीस स्टेशनशी. मी जसंही पुणे एअरपोर्टला उतरेन मी पुन्हा एकदा कॉल करेन. ओके. तोपर्यंत मला तुम्ही फक्त एक काम कराल की तुमचं जे काही तुम्ही माहिती मला देताय त्याचं आयदर मला तुम्ही लिहून पाठवा सगळं किंवा मला 1-1.5 मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करून पाठवता. मोबाईल आडवा ठेवा आणि व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा. ठीक आहे? ओके ओके. काळजी घ्या, घाबरू नका. पोलीस काही वापर नाही करत. पण मला सगळ्यांनी म्हणजे मला पोलिसांनी सुद्धा कसलीच मदत केली नाही. एवढं मला लागून सुद्धा. आणि ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशन मध्ये. काय करायचं कळ म्हणजे तू आमचं. आम्ही काही तुला घरात घेणार नाही आणि आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार आहे माझ्या भावाचं. म्हणजे एवढ्या सगळ्या धमक्या त्यांच्या. हे किती दिवसांपासून चालू आहे? हे तरी पण नाही का 2-3-4 महिन्यापासून चालू आहे. त्यांनी माझ्यावर कंप्लेंट आधी कुणाला केली आहे? दिली आहे. काहीच ऍक्शन नाही. फक्त कंप्लेंट घेतली मॅडम त्यांची. माझा गर्भपात केला ना त्यांनी पोलीसवाल्यांनी. यांनी माझ्या नवऱ्याने माझा गर्भपात केला. 2 ट्विन्स होते. त्याचे सगळे डॉक्युमेंट मी पोलीस स्टेशनला दिले तरी सुद्धा फक्त एक कंप्लेंट घेतली. डॉक्युमेंट दिले तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट शिल्लक राहिले? आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. आणि त्यांनी माझे सगळं काही माझ्याकडे. हे सगळं कमीत कमी शब्दामध्ये 1 ते 1.5 मिनिटामध्ये शूट करून पाठवा. ठीक आहे? हा. आणि मला आता मी फ्लाईट मध्ये असल्यामुळे मी लगेच काही तो नंबर काढून फोन करू शकणार नाही. मला थोडा वेळ लागेल. काळजी घ्या, घाबरू नका. माहिती मला व्हॉट्सअप करा. कारण की पोलीस स्टेशन कोणतं आहे ते मला पोलीस स्टेशन लिहून पाठवा. ठीक आहे? जो कोणी समोरचा आहे त्याची माहिती पाठवा.
भुमरे, संदीपान भुमरे मॅडम तो अरे माहिती सगळ्याला पालकमंत्री. संदीपान त्याच्यामुळे भुमरे, तर माझे एवढे हाल चालू आहे. अच्छा, संदीपान भुमरेंच्या सुनबाई तुमची नणंद मुलाचा. आहे. हा, माझी अच्छा. नणंद. बर बर सक्की नणंद आहे, म्हणजे सख्खा धीर आहे तो, म्हणजे सख्खा भाऊ आहे तिचा तो. माझा नवरा आणि आज ज्यांनी मारले ना मला ते. बर बर बर. काळजी काळजी घ्या. मी आता फ्लाईट मध्ये आहे, सो मी तुमची आत्ता तरी काहीच मदत नाही करू शकत आहे. ठीक आहे. हा हा, लिहून पाठवा पण मला, तुम्ही डिटेल्स पाठवा, मी बघते काय करताय. हो. ओके ओके, काळजी.